मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. आणि आज आहे दत्त जयंती आणि मी आज गेले होते नारायणपूरला. सकाळी 4 वाजता निघायचं होतं, पप्पांनी निघावलं 5:30 वाजता. आणि तुम्हाला माहिती का काय झालं, मी गाडीमध्ये म्हणजे सुरू करणार होते ब्लॉग, पण म्हटलं नको आता, मंदिरात चालली कशाचं चांगलं नाही वाटत, मंदिराचं दर्शन घेते. मी टाकते पण 2-3 क्लिप्स घेतल्यात मी टाकते तिथं. मला असं वाटलं आम्ही तिथं पोहोचलो, म्हणजे नारायणपूरला पोहोचलो आणि तिथं असं वाटलं आता काही दर्शन होत नाही, कारण की त्यांनी मेन गेट बंद केलं होतं आणि बाहेर लोक बसले होते अक्षरशः तिथं. नंतर पप्पांनी कुठून काय माहिती रस्ता काढला आणि तिथून मग चांगलं दर्शन झालं. गर्दीमध्ये पण 15 मिनिटाच्या अर्ध्या तासात सगळं उरकलं, म्हणजे मंदिराचं दर्शन वगैरे मस्त झालं. आज दत्त जयंती, गुरुवार आहे, आज माझा उपवास पण आहे. आज म्हणजे माझे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारचे उपवास असतात, सो मी ते पण धरते. आणि आज आमच्या ब्लॉगमध्ये नवीन मेंबर येणार आहे, जे तुम्हाला एक नारायणपूरचा एक किस्सा सांगणार आहे. तो चलिए शुरू करते हैं. मेरी माता, माझी मम्मी. चल मम्मी सांग. आज मी नारायणपूरला गेले होते ना, तर नारायणपूरचा आम्ही नारायणपूरला माहिती का दर पौर्णिमेला जातो ना मम्मी. आम्ही दर पौर्णिमेला नारायणपूरला जातो, गुरुपौर्णिमेला तर नक्कीच जातो आणि दत्त जयंतीला पण जातोच. पप्पा तर जातात, पण जेव्हा चान्स भेटेल मी पण जात असते नारायणपूरला. जेव्हा पण गुरुवार पौर्णिमेचं नेहमीच जातात, पण आता मध्ये काही गेलो नव्हतं, कोण म्हणतो ना मध्ये गेलं नव्हतं. तर मग आत्ता खूप दिवसांनी आज नारायणपूरला दत्त जयंतीचं चांगलं दर्शन झालं. सो मम्मी आम्ही नारायणपूरला जातो. मम्मी तू नारायणपूरचा एक किस्सा सांग ना, आम्ही जो कांड केला होता. होय चांगला. लोक मंदिरात गेल्यावर काय करतात तुम्हीच सांगा. आता सगळेजण मंदिरात गेलो, लोक पाय पडते, फुलं वाहतेत, फळं वाहतेत, एखादी इच्छा सांगतेत. आमच्या मॅडमने काय केलं होतं माहितीये का? किती वर्षाचे होते ग मी? 3 वर्षाची होती. हा, तिने जाऊन काय केलं, चप्पल मंदिरात वाहिली. म्हणती देवाच्या पायात चप्पल नाही मम्मी, चप्पल देऊन टाकायची. चप्पल वाहिली बिली काही नव्हती मी तशी. मी चप्पल विसरून आली होती. हरवली होती, मग मला काही बोलायला मी नव्हतं. ओरडेल म्हणून म्हणती देवाच्या पायात चप्पल नव्हती मम्मी, म्हणून मी चप्पल देवाला चप्पल दिली. दान करून आली आणि मॅडम हरून आले होते. हरून आले, चप्पल चांगले हरून आले. जगात कोणी असेल का देवाला चप्पल दान करणार? बघ ना मी किती देवाचा विचार करते. हो ना. कारण आहे त्या लहानपणापासूनच आमच्याकडं पैदायची आमची ती. येडी येडी. चल मम्मी, आज तू ये ब्लॉग मध्ये, काही बोल तुझं. मी ऍक्च्युली हे मम्मीची शॉल आहे. शॉल म्हणजे स्वेटर शॉल सगळं मिक्स आहे. घातलंय, मला थंडी वाजतीये. मम्मी बळच दिली, कशी बळच दिली मॅडमने काढून, बळच. सकाळी मी आरडाओरडा कर आणि एखादा आता बघा स्वेटर, आणि आता परत देणार नाही मी लगेच. मी घेणार काढून, मी देणारच नाही. मी घेणार आहे. बघते ना कशी घेते, मी लपवून ठेवणार आहे. कशी लपवती? पत्ता सुद्धा लागणार आहे, कोण ठेवणार आहे. मागं पण असंच केलं. शाणी मम्मी, तू माझं नाव घेऊन घेतली आणि मला देत नाही. कशी काय तू दिली होती का? चल की, तुझं तेरा क्या और मेरा क्या एक ही आहे. नाही काही की. हा चल. तिचा वापर नाही चांगला म्हणून मला हिला द्यायची नाहीये. काही पण बोलते, जास्तच बोलते, तिचं ऐकू नका. त्यांना बोल, घालून कोणी कुठं जातं का? त्यांना तू माझा मागचा फर्स्ट ब्लॉग बघितला, जरा सांग बरं तुला कसा वाटला माझा ब्लॉग, सांग ना. आणि मला फ्रंट पेजला ठेवलं होतं तेव्हा तुझा ब्लॉग चाललाय, नाही तर कशाचं चालत होतं? असं काय बोलतीस ग? आणि एक चिवती. हो का? चिवला जास्त दोघांचा वापर करून घेते ही वापर. मम्मी इन्सल्ट करती माझ्या ब्लॉग मध्ये येऊन. चल बस झालं आता, चल मला फोन नाही लावायचंय. नाही, आज फोन नाही, आज तू बोलणार आहे फक्त. मला फोन लावायचंय, तू बोल. त्यांना नीट बोल, त्यांना अजून बोल की तिच्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या मुलीचे चांगले व्हिडिओ बघा तुम्ही. त्यांना सांग जरा. त्यांना चांगलं वाटलं तर करणारच ना ते. मम्मी तू काय ग माझी, कोण आहे नक्की? रियालिटी चेक दे रे. मम्मी चल जाऊ दे गाईस, तिला आता बोलायचंय, बोलू द्या मम्मीशी. म्हणजे तिच्या रेग्युलर मामा मामी मम्मी मावशी ती त्यांना आता फोन लावणार आहे, बोलणार आहे. ठीक आहे, बोलू द्या. आता आपण बघू आजचा दिवस. चल आता आपण बघू आजचा दिवस कसा जातोय, काय करतेय मी. आज मी रॅन्डम स्टार्ट केलाय, बघू आता काय होतंय पुढं, बघू. ठीक आहे, आत्ता पुरतं एवढंच. मला आता पूजा करायची आहे, पोथी वाचायची आहे. काय होतंय ते पूजा दाखव ना. हा दाखवते ना, पूजा पण दाखवतो मला. 8:30 वाजता सगळं आवरलेलं आहे. पूजा बिजा घर
सगळं पुढे ये, कपडे दिसत वगैरे- नाही पुढे ये. कपडे वगैरे सगळं झालेलं आहे 8:30ला. इकडे ये. आज मम्मीचा नवीन अचिव्हमेंट. आज मम्मीने नवीन गोष्ट केली. मी आज लवकर आंघोळ केली म्हणून मम्मीचं आज सगळं 8:30लाच आवरलंय. हो. हा सांग काय केलं तू आज? सकाळी डब्बा वगैरे, मला डब्बा वगैरे, घर पुसायचं, कपडे धुवायचे, देवपूजा, स्वयंपाक सगळं काही 8:30 वाजता आवरलेलं आहे. पोचा बिचा सगळं. फक्त हिची आंघोळ झाली म्हणून बघ. बघा माझ्या आंघोळीचे परिणाम. लवकर आंघोळ करण्याचे. चला मग आतापर्यंत एवढंच. आता मी थोड्या वेळाने पूजा वगैरे करेन. आज तर माझा फक्त उपवास फळांवर, म्हणजे हा उपवास स्पेशली फळांवरतीच करतो, त्यामुळं आज फळच आहे. चला मग आता मी तुम्हाला पुढचं दाखवते पूजा वगैरे कशी केली आहे मम्मीनी, आणि मी पोथी वाचलेलं वगैरे सगळं दाखवते आज. ठीक आहे, चला भेटूया लवकर. संध्याकाळ झाली आहे. आता मला म्हणजे पोथी वाचायची म्हटलं आता संध्याकाळीच वाचते पोथी. म्हटलं आता तशी दुपार झाली होती तेव्हा, म्हणजे सकाळच होती तेव्हा, पण मी म्हटलं जाऊ दे दुपारी, म्हणजे संध्याकाळीच वाचते पोथी आता म्हटलं. पण आता पोथी वाचायला जाणारच होते, 5 वाजलेत. म्हटलं आता पोथी वाचून घेते, कारण की मी लवकर जेवण करते. आता मग म्हटलं आधी पोथी वाचून घेईल. पण पोथी वाचायच्या अगोदर माझं काय आलंय, म्हणजे काय मागवलं होतं ते तुम्हाला दाखवते. ॲक्च्युली मी कॅनव्हास मागितले होते, कारण की मला 2025 संपायच्या अगोदर काही 2-4 मी कमिटमेंट्स केल्या होत्या, त्या पूर्ण करायच्या. एकच आलं हे, असं कसं होईल? नाही ॲक्च्युली मी सेट मागवलं, म्हणजे मी बुक मागवली. नाही, मला व्हिडिओ काढायचा होता ना, मी म्हटलं सगळ्यांना दाखवूनच खोलतो. मी काय मागवलंय मला तेच लक्षात राहत नाही. क्या बोला तूने? बघितलं का मी काय मागवलं मला तेच लक्षात. मला असं वाटलं मी कॅनव्हास बोर्ड मागवलाय, पण मी कॅनव्हास शीटचं म्हणजे हे मागवलंय, शीट म्हणजे बुक. दिस वन. आता मी याच्यावरती काढणार आहे लवकरच, पण मला आजच करायचं होतं, पण आता काय माहिती करते का नाही. झालं तर आत्ता जमलं तर मी आत्ताच काढत, पण काय सांगता येत नाही कधी काढते. शक्यतो आजच करायचं ट्राय करून. आधी पोथी वाचते, पहिलं पोथी वाचायची. हे खोलून दाखवायचं होतं तुम्हाला. कॅनव्हास तुम्हाला क्वालिटी पण दाखवते, मेशोवरनं मागितलं आहे मी. फ्रंट पेज असं, आणि हे असं त्याचं हे टेक्स्चर तुम्हाला दाखवते जवळून. थोडं स्मूथ आहे, असं काही रफ नाही आहे. माझं जे आधीचं कॅनव्हास होतं ना त्याचं खूप रफ होतं, त्याच्यामुळे मला त्याच्यावरती एवढं व्यवस्थित कधी पेंटिंगच काढता नाही आलं. हे खूपच मला चांगलं स्वस्तातच भेटलं आहे. 200च्या आतच बसलं आहे. चांगलं आहे. 10 शीट्स आहेत. मस्ट घ्या तुम्ही हे पण. याचे मी लिंक टाकते तुम्हाला. ठीक आहे. आता मम्मीने खूपच छान पूजा मांडली इथं. मी पूजा मम्मीच मांडते, मी फक्त वाचायला येते. जी पूजा झाली आता, मम्मी आता स्वयंपाकाची तयारी करते आहे. बघू आता काय होतं आहे, काय माहिती काय आज तुम्ही काही केलं नाही एवढं बघायला गेलं तर. घरी आले, थोडा वेळ रील्स वगैरे बघितले, झोपी गेले, थोडंसं फळं खाल्ली, बस एवढंच झालं. आज काही जास्त झालं नाही, पण मला आज चाललं आहे की आज काहीतरी पेंटिंग काढू चांगलं दत्त जयंतीचं, जसं चाललं आहे. पण बघू आता काय होतं आहे, मला जमते का नाही. ते कसं आहे, आपण एखादं देवाचं चित्र काढायचं म्हटलं ना, ते आपण नाही काढत, ते देव काढून घेत असं. त्याची पण इच्छा पाहिजे ना माझ्याकडून काढून घ्यायचं का नाही त्याला, म्हणजे देवाला, म्हणजे त्यांना पण काढून घ्यायची इच्छा असेल तर ते माझ्याकडून काढून घेतील ना. तर आता बघू काय करते. मम्मीला सांगणार आहे मी अशी खीर बनव, बघू आता काय करते. आता आपण आजपासून लवकर भेटू हेच बोलच. ओके, लवकर भेटू. कपडे पण बदलून झालेत, सगळं आता अवतार माझा चेंज झाला आहे. आणि आता मी जेवायला पण घेतलं आहे. जसं मम्मीला मी थांब 1 मिनटं पलटी करते कॅमेरा. ॲज युजल वरण भात भाजी, आणि मम्मीला सांगितलं तर खीर बनव, मम्मीने खीर पण बनवली. आणि आता जेवता जेवता मस्तपैकी तारक मेहता का उल्टा चष्मा. आजसाठी एवढंच. तुम्हाला दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. शेअर करा, सबस्क्राईब करा,
आणि तू पण सांग ना जरा सांग ना माझे म्हणजे like माझे करा. व्हिडिओ बघा बोर वाटतंय का तुम्हाला? बघा माझ्या ताईचे व्हिडिओ बघा, बोर झालं तर हिचे व्हिडिओ बघा, अजून बोर करते, अजून bore शिव आजी का गं बोलली जरा माझे घरचे ना लय बेकार आहेत, मला काय माझं चांगलं बोलत नाही माझ्याबद्दल ही बिचारी ना. बरं, बिचारीचे चॅनल मला ट्रोल करतात घरचे, मला ट्रोलर्सची गरज नाही, माझे ट्रोलर्स घरातच पडले. बोल नीट आता. इच्छा चॅनल की द्यावं लागते. करा, लाईक करा आणि हिचे जर का बोर झालं तर अजून बोर व्हायला हिचे चॅनल्स व्हिडिओज बघा, सबस्क्राईब करा. Bye. ठीक आहे, आजसाठी एवढंच. आणि बोललं होतं दत्त जयंतीचं माझं ड्रॉइंग करायचं चाललं होतं, पण काही मला वाटत नाही आज होईल. पण मी बघू झालं तर मी दाखवलंच. तेच ना. कॉलेज आहे पण नाही होते माझं, मला नाही वाटत आज माझ्याकडून होईल. पण मी आज रेफरन्स वगैरे शोधून ठेवून पण मी काढणार आहे. मी ठरवलं मी काढणार आहे दत्त गुरुचं एक चित्र. आणि मी एवढं चांगलं कॅनव्हास पण ऑर्डर केलं. इथंच आहे अजून इथंच आहे. मगाशी मी तुम्हाला दाखवल्यापासून इथंच पडलंय. असंच असतं आमचं, तिथं उघडणार तिथंच सगळं टाकून देणार. माझं तर नेहमी असं असतं. तर मग बघू काढलं तर मी तुम्हाला असंच असतं, दाखवते. म्हणून बोर व्हायला अजून बोर व्हायचं असेल तर हिचे व्हिडिओज बघा. नाही ग जो असं नको बोल, नीट बोल ना ग. असं काय करती? चांगलं बोल. माझ्या ताईला सबस्क्राईब करा. चांगलं बोलले ना किती सबस्क्राईब करतील ते आता. मग चांगलं बोल ना माझ्या ताई, चांगले व्हिडिओ मला मोटिवेट कर. हा, चांगले व्हिडिओ बनव, असे व्हिडिओ बनव की माणूस बोर झालेला अजून बोर होईल. आणि आपला एबीसी ज्यूसचा पण व्हिडिओ येईल लवकरच. तो थोडासा कांड झालाय, मी तो पण सांगेल तुम्हाला काय झालाय त्याचा. तो आता नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला दिसेलच. एबीसी ज्यूस आणि ते सगळंच येईलच. चला ओके बाय.